अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं त्र्यंबक नाका येथील जे.आर. पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केलं. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. बाजारामध्ये सातत्याने कच्च्या तेलाचे दर कमी असताना मोदी सरकारने त्याच्यावर 33 रुपये सरचार्ज आकारलेला आहे आणि आज सुद्धा केंद्र सरकार जर हा सरचार्ज कमी करतं तर हे पेट्रोल डिझेल हे 70 रुपयापेक्षा कमी दरामध्ये आजही भारतातल्या नागरिकांना मिळू शकतं. परंतु देशाचे पंतप्रधान स्वतः सांगतात की माझ्या रक्तामध्ये व्यापार भरलेला आहे आणि मी एक व्यापारी माणूस आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानांना प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापार करण्याची ही इच्छा होत असते. ते व्यापार करून म्हणजे एक म्हण आहे की ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशाची प्रजा भिकारी, अशी प्रचिती आता देशामध्ये सर्व नागरिकांना अनुभवायला मिळते. या महाराष्ट्र राज्याचे असंवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चुकीचं वक्तव्य केलं आहे की शेतकरी डिझेलचा साठा करून काळा बाजार करत आहे. हे इतकं असंवेदनशील वक्तव्य आहे. ज्यांनी कधी शेती केलेली नाहीये, जे परी करतो शेतकरी मात्र त्याच्यामध्ये लुटले जातो. याच्याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष द्यायच्या ऐवजी ते शेतकऱ्यांना म्हणतात की तुम्ही डिझेलचा काळा बाजार करतायत. हे सरकार, नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार किती संवेदनशील आहे याच्यातून हे स्पष्ट होतं. आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी करत आहे. यावेळी वत्सला खैरे, निलेश बबलू खैरे, स्वाती जाधव, गौरव सोनार, भारत टाकेकर, रमेश कहांडळ, जयेश पोकळे यांच्यासह 30 ते 35 कार्यकर्ते सहभागी झाले होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवी नाशिक.